सांगले आता राहिलो मी नाही का म्हणजे ते माझा अनुभव आहे जास्त बोलत नाही लोक दुखायला लागलं की हे सर्वांना माहित आहे की बाबा ध्यानामधून आमच्यापर्यंत आला हे सगळ्यांना समजलं आणि चाराने माणसाला समजलं चाराने आठाने माणसाला समजल्या आत्मा ईश्वर आहे आणि हे ध्यानाने एवढं ज्ञान होते हे मी समजलं आता फार वेळ नाही याला पुढे चालू नका आणि काय सुशिक्षित झाले लोक आणि नाही अज्ञान नाही टीव्ही आला आणि भरपूर लोकांचे टीव्हीमध्ये भाषण यायला लागले त्यामुळे एकमेकाचे संदेश ऐकायला वाटलं बरोबर वाचन झालं पण ध्यान किती आहे आणि हा मानव केवढा आहे अलाहाबाद मध्ये मला देणं देणं त्या लोकांसाठी उपदेश करायसाठी देण्यामध्ये गेलं त्या लोकांना उपदेश करायसाठी म्हणजे फार विचाराची गोष्ट आहे ती जागा आहे का संसदीयाची त्यानं काय झालं काय नाही की बिचाऱ्यानं बनवलं मला तिथं प्रयत्न झालं सगळं झालं मग काय फिरले इकडं तिकडं टाकले काय झालं की बाबा म्हणलो साहेब मला एक डाऊट आहे म्हणून मी कशात आहे मी म्हणलं या माणसानं देवाचा पत्ता लावला कसा सगुण आहे निर्गुण आहे काय तर या ईश्वराच्या पाठीमाग शक्ती असे प्रत्येक मानवानं अभिमानानं हो कसं पण ईश्वर आहे लहान मोठ्यालाही समजलं आहे म्हणून समजलं पण मला हे माणूस किती मोठा आहे याच्याबद्दल मला पत्ता लागला नाही म्हणून कारण एकदम असा केला आणि असं केलं माझ्यासारखा म्हणजे पहा विचाराची गोष्ट तरी हे मला कशाला वाटायला लागलं की ह्या माणसामध्ये हे डोकं आहे त्या आकाशामध्ये जेवढं आकाश आहे तेवढे यामध्ये ज्ञान मला अनुभव आहे हे जेवढं आकाशामध्ये हे आकाशामध्ये तेवढे तत्व याच्यामध्ये हे भूगोल आहे पोकळी एवढी आहे इतक्या जाग्यामध्ये या पोकळीचं ज्ञान नाभी आहे नाभीमध्ये जो पृथ्वीमध्ये जेवढं ज्ञान आहे तेवढं नाभी हे माझा अनुभव आहे तर हे कसं ज्ञान झालं मला या ध्यान मार्गातून विचार करा ध्यान मार्गातून तर पहा हे तुकाराम बाबा काय म्हणला तिळाचे बिंदुले ह्यामध्ये ईश्वर बोलले हरिहराच्या मूर्ती बिंदुल्यात येती जाते तिला इतकं बिंदुलं हे तुकाराम बाबाचा प्रमाण मी एका शब्दावर विचार केला आज हे मला मानव ईश्वराचा पत्ता नाही दाखवता येत नाही पण हा माणूस कुठवर गेला त्या या युगामध्ये पाहून घ्या आणि आम्ही कुठं आहोत आम्ही भारताचे देव देवता मुलाखतमध्ये देव देवता तुला करत बसलो सगळं काही अमेरिकेवाले देव मानत नाही तर आज विज्ञान कुठे गेलं ते आपल्या भारताची संस्कृती आकाशवाणी झाली होती कंसाला हे हॅलो आपल्या भारतातल्या ऋषीमुनीचं बाहेर गेलं विमान होत फॅक्टरीवर ब्रिटिश विमान केलं धरण आपलं आणि आम्ही बसलो तुला करत त्या लोकांना आपल्या इथलं भारताचं सामान घेऊन आपल्याला इतकं दिलं आणि आम्ही बसलो तुला करत हे कोणतरी दिशाभूल केली नाही का आपल्याला आपल्या भारतात आहे ऋषीमुनी हे करंट
रावण म्हणत होता की घरात दिवे नाही जिंकला गाथ होती त्या शिवणी असा हात केला इष्टू भेट होते. हे आपल्या भारतातली संस्कृती हे करण पहा. इथे पूर्ण धोका दिला कसं झालं हे लक्षामध्ये बसत नाही. या ठिकाणी सगळं काही आज मी राम नाही कृष्ण नाही मारुती नाही तुमच्यासारखा माणूस होता पण तेवढं ज्ञान आहे त्यामध्ये. आता या डोक्यानं केंद्र केले डोक्यानं टेलिफोन केले डोक्यानं सगळं काही केलं बुद्धीनच केलं आणि डोकंच ऐकायला पुढं अमेरिकेला लावा चौकट लावा तेवढे लोकशाही विचार करावा. हे गिरायचे बिंदुळे आपले ईश्वर कोंडले हरिहराच्या मूर्ती बिंदुल्यात येती जाते. एक स्वरूपा मंत्र आहे ओंकार स्वरूपा हे पंचभूताचा ओम बनलेला आहे आणि ईश्वराच्या पोटामध्ये आहे. एवढे हा तुम्ही सांगायचा आजपर्यंत काय केलं याच्यामुळे आपण माणूस देखील राहिले नाही आणि टेक्नॉलॉजीनं मागलं माणूस माणूस असा हार होऊन बसली. पण आता आम्ही सांगतो तुम्हाला हा माणूस केवढा आहे काय कमी आहे तुमच्यामध्ये. मला आम्हाला काही लोकांना मागेल का आम्हाला अन्न बनवलं नाही हा माणूस अल्ला बनवला नाही. तुकाराम बाबाचा त्या काळातला शब्द शिला इतके बिंदुले आणि खरं ईश्वरच्या पैकी केवढे लोक नाही केश त्याच्यामध्ये सर्व सुमावलेला आहे. एका तुकाराम बाबाचा शब्द आहे यावर माझं पूर्ण ज्ञान एका शब्दावर आणि अनुभव घेतले. आता खरं सांगतो तुम्हाला तुकाराम मुंबईला पाप व्हायला कल्याणला पाप व्हायला लय धिंगाणा व्हायला तिकडे अरे ते बुडालं तर बरं आहे खरंच बुडालं. आग्रामध्ये जेवढ्या गोष्टी ती तुकाराम इकडं आंध्रामध्ये भूकंप झाला तर बोलायला महिनाभर सेवा केल्या खरंच पाण्यानं भूकंप केला ना सांगा. मामुली माणूस कोणत्या देवाची पूजा केली आता तुम्ही लक्षात ठेवा. निंदा म्हणू नका. आता तरुण मुलं मुली विचार करा की देव पूजा केली देव भेटते मोक्ष भेटते रक्त जाते मोक्षाला भेटते त्यानं काहीच केलं नाही मग हा तसं मिळाला. फक्त खिळवखिणी हाती करावा विचार करा मी कुठे होतो कशाला आलो करायचं काय ते आज भेटलेलं आहे मला. तुकाराम बाबाचा प्रमाण तिला इतके बिंदुले ईश्वर कोंडले म्हटलं तुमच्या मित्राला फोन लावा लागले काय तेवढं आहे तुमचं डोकं मी समजा लावलो तेवढंच आहे. जेवढं ही पोकळी असल तेवढं हे डोकं आहे. इथला माणूस आणि इथं डोकं तिथे डोकं ते ऐकायला दोघं आकाशाला आकार तसं मिळालं आणि तिथं समाधानी व्हायला. एवढी माणसामध्ये ज्ञान आहे. जरी तरी काठी पाशाने फिरून आता आहे का नाही म्हणजे मानवाला ओळखता येते ज्याला ओळखेला आली तो धने संसारी काय सोडायचं काय करायचं काहीच नाही. आणि हे आम्ही काही मंत्र दिला तुमचा उद्धार झाला आता तू मोक्षाला गेला तुम्ही ऐकल्या गोष्टी पण हे ओंकार तर माईच्या गर्भापासूनच घेऊन आलो. मी 9 महिने मोठा कसा झाला यावर विचार केला आपलं कोणीतरी खरंच महाराज आता धन्य झालो. अरे 9 महिने तिथं कोण होता त्या दटार अग्नीमध्ये हे गोळा करून असणार नाही तिथं कोण होता कोण फुलाची बाबा होता कोणता गुरु होता आणि देव तरी कोणता होता. माता मी ईश्वरच आहे तिनं जन्म दिला त्यामध्ये आत्मा होता त्या आत्म्यानं हे केलं पिंड तयार करा त्या पिंडापासून आणि केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढली तिरुपती सगळी आमच्या पोटी जन्मा लागले देव आम्ही पाडा लागलो ते लढा लागलं मागा लागलं तरी पण आमच्या देवाला आम्ही विचार केला नाही. एकच शब्द कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढण्याची उत्पत्ती सगळी हे पहा गायचं वासुला गाय देवी राहिली तेव्हापासून तिच्या काशामध्ये दूध द्यायला सुरू आणि जन्मन त्या वासराला काय ती गाय टाकत राहते उठते उठते असं असं करते त्याला देखील ज्ञान आहे.
छान असे तट होतात दुधामध्ये आलं आणि हे वासरू असं करता करता एकदम असं करत 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 एकदम कृष्ण मारत मार बराबर मावेला जाते. पुढे शिकवलं दुधाची उत्पत्ती कोणी केली बाळा वाढणे शिरपती सोय लोणी. गायचा आत्मा आधी ईश्वरच आहे आणि हा वासरू जन्मला त्यामध्ये ईश्वर आहे. त्या टाचानच इंतजाम केला कोणी केला विचार करा. कोंबडीचा अंडा आहे कोंबडीचा अंड माहित आपल्या घरामध्ये गोष्टी होत आहे. कोंबडीचं अंड त्वचेला आलं की मधून भूक पाडते. सांगा आत्मा अमर अविनाशी अखंड आहे. कोणाची केलं त्या कोंबडीनं त्या अंड फोडायसाठी जोर जोर भोग पडते. त्यात काही पाहिजेवर विचार केला तर हे अंड खा फुटते बराबर वारा जाते. हे बाहेरचा वारा कोंबडीच्या अंगाचा म्हणा का गरमी हे बाहेरचे 5 तत्वाचे हवा त्यामध्ये जाऊन त्याला कोरडं करते आणि मध्ये फुगवते. त्याला असं केलं की 2 अंडे फुटून आधी अनादी अमर आत्मा अमर आहे अविनाशी अखंड आहे. मी याच्यावर विचार केला की ते कोण तयारी केली ती आणि आपल्या आईच्या गर्भामध्ये हे ज्योतिषाला होता का बाबा म्हणजे कुंडली लिहिली ते कसं काय म्हणजे कुणालाही सांगा पोरगी बराबर वेळ घडी गर्भाच्या वेळेला पहिला उचलले ग्रुप बाई बसते त्या वेळेला इकडं तिकडं होऊ नये म्हणे आणि मग त्याची जन्मात तरी सुंदरची दोषी म्हणजे ते चुकणार नाही. माझी गोष्ट आहे तर मला सहज हेतू आहे का देवाला माहिती काय चालू बोललो नाही तर बाबा मला एवढी ताकद आहे तुझ्या ज्योतिषामध्ये कुंडलीमध्ये हो म्हणे. तर मी आम्हाला एक माझा अनाडी मत आहे ज्योतिष काय नाही पण माझं मत आहे ते काय आहे म्हणे. त्यामुळे बाबा की जे गर्भ राहते तुम्ही जन्मल्यावर तिथून कुंडली लिहिता आणि त्याचा जन्म तर मला आईच्या गर्भात झाला 9 महिन्याच्या पलकड आमच्या बाईला देखील माहित राहतं एक महिने एखादीला तुम्ही गर्भी नव्हती काय तिथून जन्म 9 महिने वाढायला सुरू झाला. याच्याबद्दल तिच्या 9 महिन्यामध्ये मागवलं काही ज्योतिषी आहे का म्हणून त्या किती आम्हाला चिवच्या बनवलं. आज जगामध्ये किती पैसा घ्यायला लागले विचार करा. सांगा आपलं भविष्य पाहतो आता असंच आता याच्यावर देव धर्म असेच घालून गेले आणि आत्माकडे जाऊन दिलं आत्माकडे जाऊन दिलं. कृष्णाच्या गीतेमध्ये देखील हेच आहे ना. गीता वाचवली ना अर्जुनाला बोध दिला काय अरे अर्जुना मी सूर्याला मंत्र दिला होता पहिल्या जमान्यामध्ये अगस्तीला फलाना मंत्र दिला होता निवडण्याचा नाथ काय म्हणे पोटात काळा कसा वडणे करावी तू थोडा महिन्यावर वडील राहत नाही सूर्याला मंत्र दिला हे सगळ्याला माहित आहे नाही अर्जुना मला साडी माळी तेली तांबुली आपलं संदर्भ झालं मला पण तुला ज्ञान नाही ते मला ज्ञान झालं. तुम्ही आम्ही व्याख्या नाही एका दिवसात एक आहोत आणि एकाच माय बापाचे लेकर आहोत. हिंदूला मुसलमान ख्रिस्तान पारशी ठेवायचे हे काम करायसाठी हे सांगा काय म्हणा तुला ज्ञान नाही ते युद्धाच्या वेळाच्या वेळा माझा हात करून दाखवला पाहे म्हणला तू सुटते का के मामे कोण जोपर्यंत त्या शरीराला असा आत्मबोध कोणी देत नाही या शरीराला मोह जात नाही तोपर्यंत परमेश्वराला पता लागत नाही. लक्षात ठेवा जिचा बोध नाही गुरु ज्ञान क्या करेल. याला ज्ञान पाहिजे बोध पाहिजे महात्मा तसा पाहिजे आणि वागणारे तसे पाहिजे. कुठे जीवाचा सांगा तुकाराम बाबानं काय सांगलं तुकडीनं काय सांगलं दुधाची उत्पत्ती कोणी केली बाळा वाढावे शिरपती सवय म्हणा हेच मार्ग मी कसं पाहू म्हणला पिंडी पाहू का बरमणी पाहू बरमणी मला मोरासारखा डोळा दोना मला ते मी हो पण ते कसं पाहू तुला जागा एकाच तास लावा त्याचे करोड नसावा आधी असं साधावा मग साधावा अनुभव या गाडीचा म्हणावा जेव्हा देखील कोण सांगले तर तुझ्याला सांगा कोण सांगले ऐका संतारांच्या लक्षे गीतेमध्ये हेच मार्गाने ध्यानाला बसा म्हणाला झालं. असं आहे का शंकर पार्वती ध्यानाला बसत होते
रामाला देखील हे चालू करलेला योगवती स्थान इथे केले रामानं 6 महिने फिरला तीर्थावरचा धर्म ठरवलं समाधानी झाले रामाची योगवतीचे पुस्तक वाचून पहा घरातून मुका बसला ईशानीचा निळाला त्यावेळेला बाबा म्हणला मी गुरु केला नाही माझं लग्न नाही जर उद्या युद्धामध्ये काही खेळ झालं यज्ञाला किलोमीटर निळाला होता पृथ्वीमध्ये हे सर्वांना माहित आहे मला गुरु नाही लग्न नाही तर पण गुरु तरी मला पाहिजे घरामध्ये बसला वरतीच्याला बोलू लागला चर्चा झाली वरतीच्या संघ प्रश्न उत्तर करू लागला वरतीकांच्यावर सांगलं की हे रघुनंदन जे आहे हे मामूली मूर्ती नाही महान जे पुरुष सत्पुरुष आहे मग आपली गौतमाया ही कुंडली शक्ती आणि माया शक्ती जागृत केली आलेले आपल्या पती वैशिले आपला तुझे वरदान हे लक्षात ठेवा राम डोळे लागले रामाला काही डोळे लागायचे होते रामाचे डोळे लागले आणि अर्धा तास प्रश्न उत्तर बंद झाले आणि डोळे उघडले ज्ञान झालं हम ब्रह्मस्वामी म्हणजे मी एकटाच देऊ नाही हे जेवढं ईश्वर आहे ते आणि मी वेगळा नाही 4 रामायणाचं फार मोठी कथा आहे ते सांगा की फुलाजी बाबा काय घेऊन बसले पंचतत्वाचा इना गुरु गिन वाजविना 4 तुमच्या 4 मनी सोबत चढ उठे धोनी निर्गुण तार लावलेला माया गुण मिळवलेला हे ध्यान विण्याचं ध्यान आम्ही काय केलं पटका बांधायचा विना आणायचा पण गुरु शिष्य व्हायचे म्हणजे आता चर्चा करायची याच्या काय पडायचं या तुकारामाचा इना पंचतत्वाचा इना गुरु गिने वाजविना 4 तुमच्या 4 मनी सोहम शब्द उंचे धोनी निर्गुण तार लावलेला माया गुरु मिळवलेला तुकामणी ऐसा विना गुरु गिने वाजवली हे पंचतत्वाचा इना ध्यानाला समजा लागलो 4 तुट्या हे शर्मुखी मुद्रा हे याला म्हणतात 4 खिडक्या 4 मणी परा प्रचंडी मध्यमान होय आणि निर्गुण म्हणजे निराकाराचं ध्यान म्हणजे आत्माचं ध्यान नक्कीच माझ्या होईल तुमचा हिंदीना रोजही करा काय झालो हे हरिपाठ हाचा पाठ कशाचा सोमचा पाठ त्याला हरी हाय पहिला आधी मग हरी हाचा पाठ हरिपाठ घ्या पाठ संध्याकाळी उलट केलं हाचा पाठ मी ध्यान करा केवढा फरक काकडे येतं तिथे कमी राहिलो निवंत काय फुलाची बाबा घेऊन तुकारा बाबाची शब्द आणि समाधी इंद्राने तरी देवाची आनंदी लागली समाधी ज्ञानी होती ज्ञानाची समाधी आम्ही ती ज्ञानेश्वर घालून दिला आणि बस गेलं भेटत स्वतः हे तुझं सगळं गेलं मग इथं पेट पडला असताना की देव तिकडच असायला पाहिजे आमच्या जवळ देव नाही आमच्या गावात देव नाही हे संतांच्या विरुद्ध झालेली ही नाट्य लक्षात ठेवा त्या आधी अनादीपासून ऋषीमुनी आपल्या भारताचे आदिनाथ गुरु सकळ शिलाचा भजनचा आता मुख्य शिष्य भजनाला गोरक्षाला केला म्हणजे आदिनाथ म्हणजे शंकराला 9 शिष्य केले आणि भारताचा पुण्याला वाट लावले त्याच्यातून 4 शंकराचार्य मठ आता आहे तर 30 वर्षांनी आदिनाथ गुरु पासून ज्ञानेश्वर निवडची पासून जे होती आणि तुम्ही अगोदर आजच्या म्हणत होते ज्ञान लोक पहिले ज्ञानाची कोण हरकार पांडुरंग नाव ठेवली ज्ञान म्हणत होते तुम्ही लोकलं म्हणजे हरकलं रोज पाठ छोट्या कला आरती घेतात लोकलं हरकलं लोकलं म्हणजे हरकलं जे म्हणत होते हेच होय ज्ञानेश्वराची आरती म्हणता तुम्ही लोकले कधी हे ज्ञान लोकलं होते हे आता तुम्हाला तुमच्या महाराष्ट्राचं ज्ञानेश्वराचं धन हे तुमच्या पुढे ध्यानाच्या रूपातून आणि समाधी हेच आहे प्रगटवले हे बोले ब्रह्मची केले रामा देणार धनी त्यांनी नसते ठेवले जे बरं मी बी या ठिकाणी उभा राहिलो मागं चालले आणि असे कसं होते काय लोक म्हणतात पुजारी बाबाला झालं असं सगळ्याला कसं होतं काय मोठी गोष्ट काय मोठी गोष्ट आहे माणसाचे देव झाले कर्मामध्ये काही गुंतवणूक
कर्मानं मोठेपणामध्ये तुकारामानं सांगते गर्व अभिमान खपत लहान मोठा हे भेदामुळं पण सर्वांना आहे संत कृपा आहे. संत कृपा झाली इमारत फळ आली. हे काही मोठी गोष्ट नाही. आज तुम्हाला खरं ध्यानात किती ताकद आहे. कोणी कोणाला मानत नाही. तुम्ही माणसं बसत नाही. तुम्हाला संपूर्ण कळालं की खरंच आमचे काहीतरी मार्ग चुकले. हे वडील माणसाला देखील आता कळाले की बाबा जे म्हणाला हे खरं आहे. आणि संतांचा वाक्याला मानत नाही तर काय समजतो मला धर्म तेच आहे. दात पाहू नका, पंथ पाहू नका, धर्म पाहू नका. ज्ञान घ्यायला तुम्ही पुढे सरका आणि लोक शिक्षण देणार नाही. आणि दारू मटण चाळी चुगली याच्यासारखी संधी नाही. देव जर तुमच्यावर पुरी मारायचा दारामध्ये तुम्ही जोड्यानं मारल्याशिवाय राहत ना. जिसं बोलणं नाही तुला ज्ञान क्या करे. आम्हाला ज्ञान पाहिजे, ईश्वराला ज्ञान पाहिजे. आता मी तुमच्या पुढील वर्ष तुम्ही मला माना लागले की मला सांगणं काम काय शिरा ज्ञानानं ओळखलं. गुरु केला नाही. आता पंढरीला जावं लागते, गुरु करावं लागते, राम राम म्हणा लागते, शिव शिव म्हणा लागते, अनेक देव देवता नाव घ्यावं लागते. त्याला काहीच केलं नाही. पण माहीत केलं पण तुम्ही तिथे येणे झाले तर आता कळालं की खरंच आपलं ज्ञान आज न उद्या म्हणत आधी सांगायला तुम्हाला हे आपल्याला घरात ठेवायचं नाही, गावात ठेवायचं नाही. आता आपल्या सोयऱ्या झालेला तुम्ही सांगून पहा. तुम्ही खाते पिते म्हणून नका सांगून द्या. मला माहित आहे माझ्यासारखा पापी मला साधू संत माहित नाही. साधू संत आले घरी कोणी तर चांगल्या माझा सुजा राहत नाही. मासुरीशिवाय कपड्याची घाण. आणि मी दर्शनाला जात नव्हतो. मला पर्यंत बाप कारण नामामध्ये ताकद आहे. शेष शेवणी जाईल तुमची झाली का भोजन. जे संतांचं उष्ट जे होतं त्या उष्टामध्ये जर तुम्ही खरे म्हणजे संतांचे शब्द थोडे जर तुम्ही कानाला घेताल पाप नष्ट होतेच. काय पाप घेऊन बसले. 13 कोटी पाप प्रकट द्या भजन कर एक घडी म्हणजे ध्यान. भजन मध्ये नगारा सुतारा घेतला अंधार इकडे विना घेतला झालं. विनाची चिंतानच होत नाही. काय केलं कीर्तन कुठं झालं. कीर्तन झालं. काय कीर्तन झालं. कीर्तन झालं. आमच्या धर्मामध्ये सगळं गवटन केलं. माणसाला मारून दिसत एवढं कीर्तन होऊन गेलं. माणसाला माणूस ओळख मिळाली, मायबापाची ओळख मिळाली. गुरु शिष्यामुळे झाले धर्माचे वाटले. चौघ भाऊ एक वैष्णव गुरु, एक दत्ताचा गुरु, एक रामाचा गुरु. भावाभावामध्ये भांडण. हा मास्तर आहे ना. आता रामचंद्र मास्तर आहे. गुरु शिष्यामुळेच मास्तरला मोठ्या भावानं काढून दिलं गंगाराम महाराज. आपल्या गुरुजीला पहिली परंपरा याची जगव गुरु आणि मोठा भाऊ. आणि त्याला आपला माळीचा चांगला विचार आपल्या येणार होते. चांगला महात्मा पाऊस नाही केला तर मास्तरला नुसतं त्या गुरुमुळेच काढून दिलं मोठ्या भावानं. आणि कपडे घेऊन आला पटनापूरला तर तुकाराम बाबाचा हे शब्द ऐकू आला. 4 भाऊ 4 मार्गाला गेले. हे वडील भाऊ पुसते अरे तुला बाबा काय म्हणतो नाही झालं सांगायचं. ते पुसते नाही मला सांगायचं. हे म्हणजे मलाही सांगायचं. लग्न आले या वडिलांना माहित नसते घरीची आहे ती करत लग्न करायचं. हे काय म्हणते वडील आपल्या गुरुला आणावं काय केले. दोघं म्हणतात आणावं गरज नाही. ते 5चा काय म्हणते दादा महिना गुरु लावून असे 14 ते 4 गुरु. आणि आता घरी घेतलं तर ज्याला माहिती काय झालेलं माहित असते. आखरे हे काय करते आता 3 भाऊ वेगळे घर फुटते. बायकोला म्हणते आता एवढं मग अर्ध लग्न जाते तिकडं मग आपलं करू असं हे बाबाला आवडायचं नाही. भांडण लावलं नाही. भांडण लावलं नाही. आज जाती जातीमध्ये भावाभावामध्ये ह्या गुरु शिष्यामुळे भांडण झाले का नाही लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी झगडा आहे, ज्या ठिकाणी एकटी बेकी आहे, जिथं जातीचा महाराज 5 ठिकाणचा जातीचा आहे. आता महाराज असं तो महाराज नाही. अवजेची चला ईश्वरची माझे घरात आज माझा शब्द आहे. ईश्वरामध्ये आपण आहोत. आपल्यामध्ये ईश्वर आहे. तोच ईश्वर आहे. आणि आम्ही माझ्या जातीचा म्हणलं तर ते मागत लेख हा शिकत नाही मला. दुसरे लोक की मी अंधारचा हो
तिथं हातगावणी जास्त म्हणजे आदिवासाला फुलाजी बाबा आहे, फळाचा बाबा आहे, गोष्ट वापरू नका. आदिवासाचा तुमचं रक्त असेल, आदिवासाचं रक्त असेल, पण माझं ज्ञान आदिवासापुरतं नाही, ईश्वरापुरतं ज्ञान आहे. आणि आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचायचं लक्षात ठेवा. सोपं साधं पण इमानदारी आणि ताडी चुकली जोपर्यंत तुमची जाणार नाही, तोपर्यंत तुमचा आत्मा जवळ जीव असून तुम्हाला भेट होणार नाही. हे सत्य त्याला टाका. आणि या ध्यानामध्ये जर कोणाला ध्यान लागलं ना, ऑटोमॅटिक गर्व, अभिमान, कपट, कल्पना, वासना, म्हणजे आता पहा वासनेबद्दल सांगतो. मोठेपणा आनंदाची वासना गेली नाही, मोह गेला नाही, लोक गेला पाहिजे. सत्य सांगतो तुम्हाला, माझं काहीच गेलं नाही. पहा याचा पेच आहे. अजून माझी मोह गेला नाही, लोक गेला नाही, वासना गेली नाही, काहीच गेलं नाही. त्याच्या मागे लागू नका. या ध्यानातून काय होते ते पुढे काय पाहायचं, माझा अनुभव काय पाहायचं, काय पाहिल्यानं काय होते. वासनेला धक्का बसते. जे वासनेला धक्का बसत असेल ते तेवढी कंट्रोल करायची पद्धत. डोळ्यानं बरं बी दिसते, वाईट बी दिसते. मग त्यावेळेला आपल्या डोळ्याला शिकवायचं की ते मी पाहिलं, मी पाहे म्हणलं तर पाहायचं, नाही तर पाहू नको. कानाने बी दोन्ही काम करते, भजन ऐकते, चावड गोष्टी ऐकते आणि वासना खराब होते. त्याला कानाला शिकवायचे घ्या बा, ऐक मला ते ऐकायचं. मी ऐक म्हणत ऐकलं तर तू येऊन मला पहिल्यासारखा सांगितलं, मी तुला शिक्षण देण्याची नाही. भजन म्हणले मोठ्या वाचल्या, पण हे महाराज अतिशय लक्षात ठेवा. हे माझा अनुभव आहे. जोपर्यंत हे कर्मइंद्रिय तुमच्या कामात येणार नाही, तोपर्यंत खाली काहीच नाही. आता गेलं नाही, पण तिला टेन्शन वापरा. मायच्या जागी माय, बापाच्या जागी बाप, भावाच्या जागी भाऊ, गणगोताच्या जागी गणगोत. ही माझी भक्ती आहे. इंद्रिय काबूत आणायचे. कासवाचं झालं नाही, कासव आपल्या कामाच्या वेळेला जसं फिरते आणि कोणता तहार झाला की खाली जाऊन हातपाय मोठा होऊन बसते, तसे आपल्या इंद्रियाला मध्ये म्हणून घ्यायचं आहे. अजून माझं गेलं नाही. आणि प्रेमकल्प समाधी कोणी साधू असतील ती पाहिली, तिथे गेलो नाही मी, पण हाच मार्ग का धनाचाच मार्ग. मुक्त म्हणजे काय? मुक्त म्हणजे काय? दारू सोडली का मोकळा. मुक्त्याचा अर्थ दारू सोडले की मोकळा झाला. मुक्त बेकार काम सोडले, मुक्त म्हणजे मोकळा झाला. एखाद्या वडील माणसाचे म्हणतात काय, मला त्यानं ध्यान काढलं मला, बाबा उलट बस करा ना, आता हरी हरी करायचं, बसायचं आपलं घरी. नाही बाबा, एक माझी मुलगी आहे, तेवढी गेली का मी मुक्त झालो. आणि एवढे किती साधा शब्द मला गुरु भेटला ते, तेव्हा मला मुक्ती म्हणणं खरं होत आहे. मुक्त काहीच नाही. म्हणजे प्रत्येक बंधनातून मोकळं व्हा. संसारी असूनही नसावा. आज मी तुम्ही एवढ्या जगामध्ये तुम्हाला दिसा लावलो घरी, पण संतांच्या कर्मेला तुमच्या पायाखाली लक्षात ठेवा. ही भावना जोपर्यंत तयार होणार नाही तुमच्यामध्ये, तोपर्यंत काहीच नाही. तुमच्या चपली खाली व्हावी माझा विश्वास आहे. ही भावना तयार करा. म्हणतो ध्यानाला बसून डोळे लावून मी देह देवापुढी, देह देवापुढी नेतर वाकडी मला जोडी करी, ही का भक्ती खरी. हे माझा अनुभव आहे. मी जे म्हणायला आले खरं आहे, सगळं वाटणं आहे, कल्पना आहे. पण गेलं त्यावेळेला माय बहीण बाकू जे जे दिसे होते त्याचे मान्य भगवंता अशी भावना तयार करा. तुला पाठ नाही प्रेम भूत दया हे भारताची संस्कृती शिकवण हे आपल्याला दिले आहे. मी जास्त बोलत नाही. आता नमस्कार करा.
ओम प्रभाय शांती शांती शांती. आपलं दैव समजा आपल्या गावाचा, पण आपण या शुभावसरी सर्व भक्तगण, गाववारी मंडळ, आया बहिणी, सगळे लहान मोठ्यांना अवश्य लाभ घ्यावा. या संस्थांचे कार्यदर्शी माननीय नारायणराव त्यांनी धन्यवाद करतो. आत्मा आधीचा आत्मा, आध्यात्मिक ज्ञान हे भारताची खरी संस्कृती होती. ही लोकली बारामणी गडबडी झाल्या आणि मला जो भेटलेला आहे हा मार्ग जो साध्य झालेला आपल्याला, हे फुलाजी बाबाचा नसून, आज फुलाजी बाबा म्हणाले, फुलाजी बाबाचा नसून आधी अनादीपासून हे पातंजली योगदर्शन म्हणजे पातंजली ऋषी शंकरापासून चालत आले. शंकराचार्य जेवढे लोक जे आले कृष्णाच्या गीतेमध्ये जे आहे की फुलाजी बाबाला ध्यान मार्ग काढला अशी लोकांची कल्पना आहे. पण हा नाही, हा जो मार्ग आहे हा पातंजली योगदर्शनामधून आहे. कृष्णानं देखील अर्जुनाला हे सांगा की अर्जुना, जागा एकांत असावा, तिथे करोड असावा, आधी असन साधावा, मन साधावा, भाव ज्ञान आणि जावडावा, ज्ञान शोधवारा. हे पातंजली हे योगदर्शन म्हणजे योगाभ्यास पहिल्या काळाला शंकरा त्याच्या आधीची गोष्ट शंकरापासून परंपरा चालत आलेली जी ही परंपरा आहे, हे आजपर्यंत कोणी जास्त उघड केलं नाही. आणि हे मला अनुभव आलं, जे आले अंगात ते लोकांस मला, ते मला दुसऱ्या कोण्याही बाबतीचा देवाचा मला कोणताही लेख नाही, गुरु केला नाही, तीर्थ नाही, वर्थ नाही. पण हे विचार करायची गोष्ट आहे की याच्या ज्ञान प्राप्त कसं झालं. तुला तुझ्या पिशीपरी जागा चुकला अशी, मी तुला विचार वेगे शोधणे, वैंद माधव याद नाही, पातळीचे मुला लावण्या लक्षे, तू आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. हे तुकाराम बाबांनी सांगलं, पाचवी मुद्रा, फरा, पचरती, मधवा आणि वैखरी. आणि पाचवा आपला आत्मचूर ब्रह्मलिंगस्थानी आहे, विष्णू नाभिस्थानी आहे आणि शिव कैलास मध्ये या ठिकाणी शिवशक्ती. रक्तम सत्व तीन गुणाला ब्रह्मा विष्णू महेश मध्ये आहे. तीन गुणाला गीतेमध्ये आहे. तीन गुणाचा तीन रत्न झाले, प्रत्येकामध्ये तीन गुण आहे. स्त्री पुरुषामध्ये तीन गुण आहे. एक मनुष्य ब्रह्मामध्ये ही माया, एक मनुष्य मायामध्ये जे गुंतला, ते गुंतून असामध्ये त्याचा जन्म गेला. आणि हे ब्रह्माचा गुण आहे. तीन तत्वापैकी ब्रह्म म्हणजे माया आणि सत्वगुण मध्ये विष्णू. की चांगला माणूस आहे, गावामध्ये देशामध्ये चांगला आहे, म्हणजे गांधी सारखे, आंबेडकर सारखे, बुधासारखे असे रत्न जे निघतात, तो सात्विक गुणाचे माणसं असतात भारतामध्ये. आपला मोठा जो मनुष्य म्हणतो सात्विक. आणि तमगुणी जे माणूस आहे त्यामध्ये तो शंकरा, म्हणजे तो मारतेली आणि वाचवतेली. हा शंकराचं नाव, तमगुणाचं नाव शंकर ठेवलेलं आहे. हे तिन्ही जेव्हा आपल्या देहामध्ये असते, या ग्रंथामध्ये असते. सत्याचा वस्तू नाही, आपण वस्तूला घालो, आपलं वस्तू नाही. हे सत्याचा तीन शंकर त्रिवेणी संगम, विडा पिवळा सुषुम्ना हे संतांचं ज्ञान आहे. आपल्या भारतात की संस्कृती हा पूजा पाठ हे मी केलं नाही. ते मधामुळे ह्या ग्रंथामध्ये एवढी पातळी एवढं करत आहे. हजारो ऋषीमुनीचे साक्षी आहे त्याच्यामध्ये. कुठे पुढा नाही, कोणती मंत्र नाही. 21,600 जप चाललेला आहे त्यामध्ये. म्हणजे श्वास उश्वास ओंकार स्वरूपा. माझ्यामध्ये देव आहे, तुमच्यामध्ये बी देव आहे. हे ईश्वर पंचभूतावर चाललेलं आहे. 5 तत्व पंचतत्वाचा हे बनलेलं आहे. आणि सगळे 33 कोटी देव म्हणाले तुमच्या देहामध्ये आहे. ह्या माणसाच्या देहामध्ये होतं, आकाशामध्ये आहे, ह्या मोक्षामध्ये आहे. कैलासला शंकर राहते, ह्या कैलासमध्ये शंकर आहे. ऋषीमुनीचे शक्य हाता वस्तू नाही. आणि देव परमेश्वर पांडुरंग मध्ये
फक्त काही नाही, शब्द आहे, वस्तू नाही. बेफुल वाहती वस्तू नाही, शब्द आहे. सत्पुरुष, विराट पुरुष, महापुरुष, सद्गुरु असे 5-6 शब्द. त्या शब्दानं वर्णन आहे, परंतु मूर्ती कोणतीही नाही. त्या अलगट जैन धर्मापासून मूर्ती पूजा झाली आणि तिथून वाम मार्ग निघाला. वाम मार्गामध्ये गडबडी झाल्या त्यावेळेला कंस, हिरण्यकश्यपू असे जे महात्मे जन्मले राजे, त्यावेळेला आपल्या अशा लोकांचा निपात करून टाकून दिला. जरासंध, कंस, शिशुपाळ, त्यावेळेला कृष्ण जन्मोत्सवीच्या राजाचा नष्ट केला, सर्वांना माहित आहे. आणि ह्या धर्माला गीतेच्या या आध्यात्मिक ज्ञानाच्या धर्मावर स्थापना केली. तिथून हळूहळू उघड पडत कृष्णापासून आज तीच ज्ञान माझं कृष्णाचा विष्णूचं ध्यान आहे. फुलानी बाबाचं म्हणू नका, मी कालचा सर्वांना माहित आहे, माझी उमर माहिती आहे, पण ज्ञान आजचं नाही. हे जे ज्ञान आहे तुम्हाला समजलं. आता दादानी ध्यान केंद्र घेतले की आपल्याला गावामध्ये ठेवायचं नाही, की ईश्वरापर्यंत पोहोचायचं ध्यान देणारा. आज अमेरिकेचे बाहेरचे लोक देखील ध्यान मार्गाकडे लोक वळलेले आहे. आणि आता सत्य लावल्यासारखं झालेलं आहे. लक्षात ठेवा तुम्ही, अंधारामध्ये उजेड झाला म्हणजे ज्ञानाचा प्रकाश वाढला, सत्याचा समाज वळला. जागजागी सत्याच्या शोधासाठी झेवले चालले का, मठावर झेवले चालले म्हणजे धर्माचा भ्रष्ट झाला. जिथं खरा धर्म आहे तिथं झगड्याचं काम नाही, कंटा होऊ शकत नाही. लोक मंदिरामध्ये लोक आला, मंदिरामध्ये लुटमारी व्हायला, मंदिरामध्ये सरळ या महाराज लोकांनी धर्माचा सत्यानाश करून टाकलं झालं. काही राजाने केला त्या काळाला. आणि आता मनामध्ये तेच घेऊन आम्ही महाराज लोकांना आपल्या धर्माला भ्रष्ट करून टाकून दिले. माझ्या लक्षात आलं असे ग्रंथ आहे, याच्यामध्ये नाही. सत्य, अहिंसा, प्रेम, धर्म. आता सांगा, खंडोबा, मर्याई, मसुबा, अडेली, पंचमा कुठे तुला धर्माचा हातामध्ये भूत दया, संतांचं भांडवल हे सत्य. भूत दयामध्ये प्रत्येक प्राण्यावर दया करा आणि ईश्वरासारखं म्हणा. कशाचा देव आहे? कोण देव आहे? शक्ती आहे, वस्तू आहे. सुरक्षित आली कोणता देव चांगला राहिला? आज माझं नाव घ्यायले आणि रामदेव आहे, कृष्णदेव आहे. त्याने देखील योगाभ्यास करून सनी जगाला उद्धार केला आणि असे ग्रंथ लिहून ठेवले. पण त्याने मंदिरामध्ये पूजा केली नाही, जाऊन लक्षात ठेवा. हे मानवाची सेवा केली. रामानं हेच काम केलं, कृष्णानं हेच केलं, ऋषीमुनीनं हेच केले आणि माझे बी तेच आहे. पण काही काळाला लोटलं ज्ञान हे ज्ञान लोकले जगी हे ती निरंती गुण अवतार पाहून रंग नाव ठेविले ज्ञाना. आरती जे म्हणत होते तुम्ही आजपर्यंत, आरती लोकनं हरपलं ते हेच हरपलं होतं. रामानं कृष्णानं जे केलं, शंकरानं केलं, आपल्या भारताच्या ऋषीमुनीने ध्यान केलं, हे हरपलं होतं. हे आता तुमच्या पुढे आणून ठेवलं, जतन करा. तेच आहे. लोकलं होतं, हरपलं रोज आरती घेत होता मंदिरापाशी, हेच हरपलं होतं. लोकलं म्हणजे हरपलं. प्रगट हे बोले विष ब्रह्माची केले, रामाजी नारधनी त्यांनी मस्तकी ठेवली. जे म्हणलो तर मी या ठिकाणी राहिलो. आपल्या भारताची खरी संस्कृती ही आहे. हे योगशास्त्र आहे, योगाभ्यास आहे. याच्यामध्ये निसर्ग, मीरा, गर्भ हे केलं, एवढी ताकद आहे. हे सर्व माहीत झालं. या लेकरातून एवढं शुद्ध लहानपणापासून या मुलीला अग्नी काढू शकते. अग्नी हे करत आहे आणि प्रत्येकाला करत राहते. हे दाखवायसाठी आणलं मी तुम्हाला. प्रत्येकाला मंदिर ठेवा आणि अशा लेकराला तुम्ही शिक्षण द्या. आणि बाल ब्रह्मचारीची गरज आहे की मला पहा, एवढ्या संसारामध्ये लढण्यामध्ये असून सनी मला एवढं ज्ञान प्राप्त झालं. असे जर आपले लेकर ध्यानाला बसतील तर मारुतीची काय गोष्ट सांगितली? मारुतीनं हेच वश केलं, यावरही आहे. पण तत्व ध्यान मार्गातून आणि नाही त्रिकाळ ज्ञानी होते माणूस. माग काय होतं, आता काय चाललं आणि पुढे काय होणार, तर मला एक स्वतः अनुभव आहे. याच्या पलीकडे दुसरी भारताची संस्कृतीच नाही.
आणि बकरं कोंबडं तर नाहीच नाही. हे आखरी भक्ती यज्ञ याद झाले म्हणजे असे झगडे झाले पहिलेपासून. हिंग मार्ग आणि कुठलिका मार्ग दोन आहे. आणि पहिले पोथीमध्ये हात राकेश मानव आणि गाणं तुम्ही राकेश आणि देवलोक होते म्हणून. आता मी हात आता तुम्हाला उघडे करून सांगतो देवलोक कोणते म्हणजे विष्णू मार्गाचे की हिंसा करायचा नाही. आणि देवदेवतावाले हे राकेश आज होते आज दुसरे राकेश या माणसामुळे दोन पार्ट्या होत आलेल्या आहेत. काही काळाला आध्यात्मिक ज्ञान आत्मबोधाचा प्रकाश होते, काही काळाला या ज्ञानाचा लोप होते. आज मला हे ईश्वरानं हे दिलेलं आहे. मला ते काहीतरी समाजासाठी दिलेलं आहे. माझ्या याच्यामध्ये काही नाही. जे जे आले अंगात ते लोक सांगा जे म्हण आहे मला अनुभव आलेला आहे. आणि तुम्हाला ग्रंथ द्यायला लागलो. प्रत्येक जागी ग्रंथ ठेवा आणि यावर अभ्यास करा. काय मोठी गोष्ट आहे. आज पांडव प्रताप तुम्ही सिरियल मध्ये पाहायला लागले. पांडव अर्जुन असा करायला डोळे लावायला बाण वरी मारायला तिकडे जाऊन धनुष्य तुटा लागले. हीच विधी आहे. हे लक्षात ठेवा. हेच आहे. इथून ते काम करता येत नाही. संकल्प की असं झालं पाहिजे. आता ह्या मालिकेत मला अनुभव येतील अशा लोकांना स्वतः तुम्ही संकल्प केला नाही आपले काम व्हायले. हजार तुम्हाला साक्षी देतो. अशा माणसाला शक्ती लागली नाही. यानं चांगला अभ्यास करा की माझी ही नोकरी लागली पाहिजे का असं मला घर भेटलं पाहिजे. डोळ्यापुढे उभं राहतो. आता आपल्या असे ग्रंथ म्हणजे ह्या मालिकेमध्ये एवढी ताकद पण इमानदारी आणि सत्य थोडं अर्थ करणं शुद्ध. आणि नाम घेता वाया गेला असा कुणी ऐकला ते म्हणतात नाम मध्ये आता नाव किती झाले. देव देवताचे खूपच नाव असतात. आणि मोठे राम कृष्ण तुकाराम बाबा ज्ञानेश्वर एकनाथ कोणी म्हणते शिवशिव म्हणा, कोणी म्हणते राम राम म्हणा, कोणी म्हणते विठ्ठल विठ्ठल म्हणा. कोणी शाही बाबा ओम शाही श्री साई झाले, कोणी व्यंकटेश्वरच म्हणा लागलं. नाव घेवा कुणाचा इच्छामधून नाव आहे कुणाचं सत्य खरं कुणाचं घेऊ आणि कुणाच्या मार्ग जाऊ. एक म्हणजे राम म्हणा, एक म्हणजे कृष्ण म्हणा, एक म्हणजे शिवशिव म्हणा, एक म्हणजे देवदेवी म्हणा. ऐका कुणा आणि लिहून आहे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकलं. ते नाम कोणतं जोपर्यंत आपण या नावावर येणार नाही तोपर्यंत आपल्या भारतात एकी होणार नाही आणि सुख भेटणारच नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. ओंकार स्वरूपा हे तुम्हाला आता सांगायला लागलो. हेच नाम नाव नाही. अनाम्याशी नाव ठेवली. आता श्वास उश्वास यालाच नाव म्हणले आहे. रेच्या कुंभकर हरिपाठामध्ये रेच्या कुंभात मध्ये उश्वास नादीशी उभा करा आणि रेचक मध्ये बाहेर सोडून द्या. आणि समनामामध्ये हरी झाला. सम मध्ये नादीशी श्वास उभा करायचा आणि दम मध्ये बाहेर फेकून द्या. हरिपाठामध्ये एकनाथ महाराजांचा अंतर्यामी ईश्वर आहे. आम्ही कुठे गेलो तुला जो तुझ्यापाशी बरी जागा चुकलाशी. आणि मंत्रामध्ये श्वास उश्वास आपण आईच्या गर्भामध्ये 9 महिने देखील त्याचा जप चालला. आपण जठार अग्नीमध्ये जगलो यात नाव तेच नाम खरं आहे. श्वास श्वास हेच नाम. आज उलट परामाचा निर्धार मनाचा तेथा असे चतुर करता पाहिजे. नाही तर योग्य अभ्यास नाही. काय मोठी गोष्ट आहे. आपण लिहून आहे या पातंजलीमध्ये एकाच मला बाबा आम्हाला कसं साध्य होईल एवढं मोठं या ऋषीला त्यानं लिहिलं. एक मामुली माझ्यासारखा माणूस आला बाबा तुम्ही एवढा अभ्यास केले आणि आम्हाला जो कसा प्रश्न होईल यामध्ये याने काय सांगाले बाबा. मला काही नाही. तू काय कर म्हणला सत्य बोल मायबापाची सेवा कर सत्य बोल आणि हमेशा खोटं बोलू नको. आणि वाढवडीला त्या सेवामध्ये राहा मग सहल होते म्हणून. असं कसं होईल महाराज म्हणला. मग त्याला एक आंब्याचं उदाहरण दिलं या ऋषीनं शिष्याला की वावरामध्ये आंबा असते म्हणला. आंबा आणि आंब्यासारखं
त्या आंबा म्हणे बापून येते आणि आंबे खाऊन जाते म्हणे. का आंबा जाते का म्हणे पाटलाला सांगायसाठी नाही म्हणे. जसं म्हणे तू चांगला फक्तीला म्हणे होय आंब्यासारखा कोणी ऋषी मुनी 100 कोसावून पुन्हा अनुग्रह देते हे. आणि या माध्यमातून मलाही गुरु केला नाही, शिष्य कोणाचा केला नाही, आता कळत नाही याचा अनुभव. या शब्दाचा पातंजलीचा मला झालेला आहे. कोणतरी अनुग्रह दिला पण मला माहित नाही यामध्ये. पुन्हा एका दिव्याने लाखो दिवस पेटवता येते म्हणजे म्हणजे कसं हे माझी शक्ती आहे. परकागमन प्रवेश म्हणतात त्याला यामध्ये. परकागमन प्रवेश म्हणजे आपला आत्मा काढून दुसऱ्याच्या आत्माला दिवा पेटून देता येते हे यावेळी जेवण आहे लक्ष ठेवा. आता परकागमन प्रवेश पेटका दिवा. एक दिवा पेटला असला तर लाखो दिवे पेटवतो जे म्हणतात यावेळी जेवण आहे. म्हणजे गुरु शिष्य शिष्य जर असा असेल गुरु जर असा असेल तर न जवळ जाता आपल्या कल्प योग्य मायानं तुझी शक्ती जागृत करून असा या पुस्तकात आहे. आणि या पुस्तकात तुम्हाला ज्ञान झालेलं आहे. तुम्ही असं समजू नका, प्रयत्न करून पहा. आणि कोणी करत असेल त्याला आडवं जाऊ नका. हे महापाप आहे. हे माझं कोणी खोटा म्हणेल याच्यासारखं पाप नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला सांगायला त्याच्यात काय पण येतात मार्गामध्ये तुम्ही जाऊ नका, मजा पार करू नका. हे मी तुमच्यासारखाच आहो. म्हणजे ज्ञान माझं मात्र तुम्हाला सर्वांना पोषक आहे. पुणे ऋषीमुनी भारताची संस्कृती साधू संत ज्ञानावर झाली, ध्यानावरच झाले विजयी. आणि काही करायची गरज नाही. ध्यान लागलं की आपले मन बुद्धी अहंकार गर्व अभिमान आपल्या काबूमध्ये येतात. मी खाणार पिणार माणूस 24 तास दारू पिणार मोक्षाशी मी खाल्लं नाही, मला समार नाही आणि कोणा साधू संतांचं नावही घेतलं नाही. पण हे काहीतरी जगासाठी मी तर भाग्याचा, तुम्ही देखील भाग्यवान आहात. हा मार्ग मिळणं फार कठीण आहे. हे फार काळाला होता. काही मनामध्ये कृष्णाला नुसतं कृष्णाच्या पोटी एक जन्मला आहे म्हणून सोन्यात जेला म्हणजे मायबाप ठेवले वसुदेव देवकी. आणि भक्त प्रल्हादाला किती इच्छा केला त्या काळाला हे धर्म भुलाला या लोकांनी. आणि आज हे मला भेटलेलं आहे. आता हे मंदिर बांधणार आहे. तुम्ही याला कटाळा करू नका. या मठावर या. तुम्ही आधी दवाखान्यात जा, पैसे सोडू द्या, पण आखरीला येऊन बसायचं. तुमचं दैव असलं तर काय सोडून जाते. अल्पगडाचं कधी सोडायची म्हणून लागणार हे झेडा असतात. मरण आहे का दिवशी, पण मध्ये जे काही संकट येतात ते टाळण्याची राहते. हे माझा विश्वास आहे आणि हे करत आता आला आहे. मरण आहे का दिवशी कोणी वाचल्या आलं नाही. पण याच्या बघावले आता देवताने म्हणलं मी 2 मार्ग आहे. एक विरुद्ध मार्गाने मोक्ष मिळते. म्हणजे रामाचे रावण मोठा असून सनी विरुद्ध भक्ती केली, पण अखेर नाश होऊन सनी रामाच्या रूपामध्ये मिळाला. आणि दुसरी एक भक्ती प्रमाण भक्ती आहे. हे सर्व काही समजा न दुःख भोगता भोगता परमेश्वराच्या स्वरूपामध्ये मिळून जातो. आपल्याला 2 प्रकारची भक्ती हे. पण नाश करून मागून स्वरूपात मिळण्यामध्ये काय फायदा. असे 2 मार्ग आहेत. विरुद्ध मार्ग आहे म्हणजे निंदा करणं. आणि अखेर मात्र मागतानी नाव घरात लागते. मी पाप केलं म्हणून मला ही तशी भोगायची आली, पण ते काही फायदा नाही. 2 मार्ग आहेत. मोक्ष म्हणजे काय, मुक्त म्हणजे काय. मुक्त अरे दारूतून मोकळं होणं, खोट्या गोष्टीपासून दूर होणं, चोरी करण्यापासून दूर होणं याला म्हणतात मुक्त झालो. व्यसन मुक्त. मग राहिलं 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. हे कर्मेंद्रिय याला पाप बी होते, योगी पाहतो आणि मंदिरातून निघलं की युवर काही पाहिजे असतो. या कारणाला भजन ऐकतो आणि चावट गोष्टी बी ऐकतो. आणि या देवीनं सत्यानाश केला माणसाचा. भजन म्हणलं मंत्र जपला आणि युवर दुसरा मंत्र चालू लागते. ह्याला कर्मेंद्रिय म्हणजे याला कधी देवाची प्राप्ती होणार नाही. मूळ ऋषीमुनीनं जंगलामध्ये जाऊन बसले, डोळे लावून बसले की आम्हाला काही दिसू नये, दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. एवढं
की आपला आत्मा आपल्याला प्रसन्न होते. आधी अनादी है, आजचे नाही आपले. हे मला कळालं. अजून मी पेटावली पडला होता की म्हणला अर्जुना, मी द्वादशीला मंत्र दिला होता आणि सूर्याला मंत्र दिला होता. त्या अर्जुनाला माहित होतं की अरे तू माझ्यावर वडील असतो 10-12 वर्षानं आणि मला सूर्याला मंत्र दिला तू आणि आगस्तीला मंत्र दिला, किती खोटा हास रे म्हणला. नाही अर्जुना म्हणला, हे तुला ज्ञान नव्हतं, हे तुला ज्ञान नव्हतं. तू आणि मी सारी मारी केली त्यामुळे आपलं संगत आलो म्हणे, पण तुला ज्ञान नव्हतं. पण आज या काळाला म्हणला तुला मी ही दिव्य दृष्टी देतो अर्जुना. त्यावेळेला युद्धाच्या जागी हेच दिव्य दृष्टी दिली आणि पाहाय मला तुझे मामे काके कोण आहे. तशी ज्योत आहे, आत्मज्योत आहे, निराकार आपलं स्वरूप आहे. ते अर्जुनाला दाखवून आता पाहाय मला कोण वरते कोण वारते, मामा कोण काका कोण. आता गीतेमध्ये आहे असा हात केला, असा हात केला नाही, इथे डोक्याला हात ठेवला. ते कपट आहे, उघड दाखवलं नाही, गुरुची येत आहे. आणि असं अर्जुनाने केलं, पाहाय म्हणला आणि पालथा पडला. येथे काय झालं, येथे पालथी पडायला हे लढा लागलेत की. आपल्या भारताची संस्कृती हे लक्षात ठेवा. माझं काहीच नाही, हे ठेवा आणा पहा वाचा, हे पूर्ण आहे त्यामुळे पुरा ध्यान माझा बोलायला आहे. आणि अनेक एकच ऋषी नाही, राम आला, कृष्ण आला, वशिष्ठ आला, जेवढे भारतामध्ये शंकरापासून आधी अनादीपासून ऋषी मुनी आले यामध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 108 उपनिषद. त्यामुळे काही ग्रंथ पाहायची गरज नाही. आज भाग्यवान होतो तुम्हाला सांगतो मी. आपल्या भारताची संस्कृती बुडाली होती, ती आज आपल्याला बुडू देऊ नका. तुम्ही हीच माझी विनंती आहे. फक्त ध्यानाला बसा, सुखच पाहिजे ना. अरे शरीराला सुख नाही तर देवाला काय करता. आपलं शरीर सुखी आहे तर संसार सुखी आहे, बाई सुखी आहे तर घर सुखी आहे, गडी सुखी आहे तर आपलं घर सुखी आहे, शेती सुखी आहे, दुकान सुखी आहे. काय देव देव घेऊन बसले तुम्हीच की. तुमच्या घरात वाटलं देव काउच करत नाही. बायको बिमार झाली तर मग रोजगार का लावता. देव करते ना, तिथं मजुरी दुसरी याची तुम्हाला काय गरज नाही. नवरा बिमार पडते पेरणीला, देव करते ना. काय त्या दिवशी अवताला गेला पाहिला का कोण सांगा. पेरणीचा पडल्यावर देव गेलाय काय नाही. याचीच गरज आहे, यामध्येच आहे. मी जर देव आहो आता तर विचार करा, मी देव आहो तुम्ही बी तेच. तुम्ही शंकराचा अवतार आहे, हे पार्वतीचा अवतार आहे, हे विष्णूचा अवतार आहे, ही लक्ष्मी आहे, हे शंकर आहे, हे पार्वती आहे. अरे गेले नाही, गेले नाही. देव आहे ना. कोणाचंही पेरणी करायचं महाराजांनी माहित केलं नाही, अजून काम करत नाही. मला जावं लागतं नाही तर रोजगार जावं लागते. म्हणजे बहिणी देव जात नाही. देवाला काम केलं, देवाला काम केलं. अरे तुमचं करावं लागलं. आता जरी सगळं दळण झालं हे माहीत आहे सर्वांना. जरी सगळं दळण झालं देवानं आणि सखूबाईचा संसार केला म्हणून विठ्ठलानं तुमच्या सांगा विठ्ठलानं. मग आता कोणाचं तरी भक्ताचं फेरणीला आला काय एखादा ते असं ना. आता सांगा विठ्ठल आहे ना. पुण्याच्या जे अवतार आला का पुण्या भारतीयाचं काम केलं येऊन नाही. इथं गमत नाही. काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल तुकाराम बाबा म्हणला. आज या शब्दावरून माझं काम करायला, तुमचंही काम करायला, या बायाचं काम करायला आत्मा आत्माला विठ्ठल म्हणले. तुला जो तुझ्यापाशी म्हणले तुकाराम बाबा, पण आम्हाला दिशाभूल होऊन आम्ही स्वतःला विसरलो, स्वतःच्या देवाला विसरलो आणि तिकडे चालू हिंडलो. तुका म्हणे कैसे आंधळे हे झालं गेले सोडून खऱ्या देवा. कुठं आहे देव. तुम्ही का मी जर देव आता जे ठरवून घ्या आणि इतकं पुसा की बाबा तुम्ही देव झाले आम्हाला होता येत नाही का. होता येत वाघ येतं तेच होती जे झालेला हेच आहे.
दया क्षमा शांती इथंच देवाची वस्ती. छटा का पावता तुमच्याचा देव नाही लक्षात ठेवा. हे काय आत्मानं काम केलं. जमी सगळं दळलं तिथं फुटा केलेला आहे आणि एकूण विठ्ठल बसला एकीतून जनाबाई बसली. याचा अर्थ तसं नाही. जरी सगळं दळलं आता या बायासमोर विठ्ठल काम करायला. तुकाराम बाबा मंदिरात काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल. तुला जो तुझ्या पृथ्वीवरील जागा चुकल अशी तुकाराम बाबा म्हणला. या चित्रामुळे आमच्या धर्माचा सत्यानाश होऊन गेला ना. अरे आत्मा मला वाटत होता चोख्याचे ढोर वरडे ते चांगला असं विचार. आम्ही तसे थोडेच आहोत. पण आज मला कळालं अशा ग्रंथावरून माझा देखील आत्मा माझं काम करायला हे सत्य. आत्मा विश्वास सगळे आपले लेकर बाळा सरस म्हणायला लागला. विठ्ठला तू वेळा कुंभार म्हणजे नाही. विठ्ठला तू वेळा कुंभार फिरत्या चाकावरती मातीला देशी आकार. फिरत्या चाकावरील म्हणजे जन्म मरणाचं चाक. याचा अर्थ लक्षात ठेवा. जन्म मरणाचं चाक विठ्ठला तू वेळा कुंभारी मी गाडी घडवणारी. घडविता फोडिता तूच विठ्ठला. कुरवाळीता मारिता तारीता तूच विठ्ठला. कोण आत्मा. हेच गाडी मातीला आकार. हेच आतमध्ये जन्म मरणाचा फेरा. त्या आत्मा माहिती घडवा लागला. हेच कुंभारा हेच कुंभारी नाही. त्या फळात जाऊ नका. असाच ईश्वराने पहिले ऋषी असे माणसाचे देव झाले. बुधासारखे मोठे लोक झाले. मुसलमानामध्ये झाले. वल्ली आला म्हणतात त्याला. हा त्या माणसाचे देव झाले. आणि या माणसाला ईश्वराला ओळखता येते आणि त्याला लोक देव म्हणतो. मी देव नाही. तुम्ही कार्याला देव म्हणाला. माझ्या पाया कोणी पडत नाही. लक्षात ठेवा. कोणी कुणाच्या पाया पडत नाही. तुम्ही कार्याच्या पाया पडायला लागले. फुलाजी बाबाच्या पाया पडायचे नाही. आजवर काऊन पडले नाही. आता कसे पडायला लागले हे मला लक्षात आले. कार्य सत्कार्य करा तो ईश्वराचा मार्ग. सत्कार्य करा ईश्वराचा मार्ग. आणि माणसं आपल्याला देव म्हणतात. मी देव म्हणल्याला कधी पाया पडत नाही. कार्याला पाया पडायला लागले. तुम्हाला काही सत्य दिसत असत तुम्हाला अनुभव येत असेल माझ्या पाया पडायला कोणी पाया पडत नाही हे लक्षात ठेवा. कोणी माझे फोटो घेत नाही. तुम्हाला काहीतरी करायला लागलं. मी देव नाहीच नाही. माणूस असा तुमच्यासारखा. आणि हे ओळखून घेऊन बाया कोणी तुम्ही आता काय करा की खरंच जाणीवी बाई होती. अनुसया बाई होती. त्यानं धर्म विष्णूचे लेकरं केले हे सर्वांना माहीत आहे. पण यायला तसंच झालं. मयावणी बाबा चोख्याचे ढोर वाढले असतील आणि कबीराचे शेले म्हणा आपण थोडे तसे. पण आज मला कळालं तुकाराम बाबा म्हणला विठ्ठल काय हा पंढरी आत्मा विठ्ठल आज आपलं काम करायला संसार करायला कल्पने जाऊ नका. त्या फोटोच्या फुलात पडू नका तुम्ही. आता देव तुमच्यामध्ये काम करायला आपल्यामध्ये आहे. आत्मा तोच ईश्वर आहे. ईश्वर चालक अंतर्यामी. ईश्वर व्यापक ईश्वर चालक मध्ये आत्मा. देवारी वाली घरामध्ये येतात. कहता झालंय का आत्मा अमर आहे. भुईमुगाच्या बियाला कोणत्यावेळी शेंगा येतात का म्हणे ते सोलापुरी सोडून मिरगाला पाण्याच्या ज्याला टाकून द्यावा लागला. तो बोलका निघते. आणि एकापासून अनेक तसे आपले बाप दादे आत्मा अमर आहे. आत्मा अमर आहे. आपले आजारपणापासून चालत आला. आजारपासून पिताजी झाले. पित्यापासून आपलं झालो. आपल्यापासून हे करता करविता तुझे भगवंता. चालता चालविता म्हणजे आत्मापासून आत्मा. आत्मापासून आत्मा पहिला भाग लागला. आत्मालाच ईश्वर म्हणजे सरे साधू संत याच्यामध्ये. पण देव मांडून पूजा केली नाही. या मानवाला स्वतः देव झाले. आणि आपल्यासाठी ह्या ग्रंथ लिहून की आमच्या पाठीमागे समाज येईल म्हणून असे कष्ट करून आपल्यासाठी ठेवले. हे मला भेटलं आणि आता हेच करायचं आपल्याला. प्रत्येक संस्थांना हे पुस्तक ठेवा. हे माझं नाही. आधी अनादीपासून याच्यामध्ये सर्व ज्ञान कर्मकांड भी है
दोन्ही आहे, तुझा आहे पाठ आहे मंत्र आहे, तर तुम्ही याच्यातून काय घ्यायचं ते घ्या. इथं कुणाचाही दोष नाही. आता मी पूजाच केली नाही, मंत्र जपला नाही, तर तुम्हाला काय सांगू सांगा. मला पाप लागणार नाही. देवानं मला कशाला वाटं लावलं ते काम करायला लागलं. या माणसाला कुणाला पुन्हा निमित्तानं हे एवढा बगीचा ईश्वराचा आहे आणि मानव मारिवून ईश्वरानं वाटं लावल्या माणसाला लक्षात ठेवा. पण सत्कार्य करा. माणसाला शिक्षा काहून नाही हे मी विचार केला. त्या माणसालाच पाप काहून लागते आणि भोगा का लागते. म्हणजे ईश्वर नांगा होऊन बसलाय तुमच्या देहामध्ये, निराकार होऊन बसलाय. कारण हे डोळे नाक डोळे सरळ काही विष्णू पार्वतीचा अवतार हे ही लक्ष्मीच आहे. जोडा आलेला आहे. तुम्हाला या माणसाला नाश करायसाठी वाट लावलं नाही, या माणसाला बगीचा रक्षण करायसाठी वाट लावलेलं आहे. एकूण एका सरेकडून मार्गच होतो. त्या माणसाला सुधारायचं आहे, देवाला काही सुधारायचं नाही. देव काही तुमच्यासाठी उपाशी राहिला नाही आणि तुम्ही काय देता त्याला हे मला कळून आलं. हेच आहे ईश्वराचं. त्या माणसाला कळ सुख दुःख हे सर्वांना माहिती आहे. जे जे दुःख आपले नेहमी ते सर्व होते पाहिजे. जसे माने पुत्राशी तसे दास आणि ताशी हे तुकाराम